मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 32 साईजचं पेपर कटिंग आपण कापडावरती ठेवून कसं कट करायचं आहे आणि ब्लाऊजवरून टक्स मोजून कसं मार्किंग करायचं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपण पाठीच्या भागाची शिलाई बघणार आहोत। बघू शकता हा आपण टक्स कसा उंचीला घ्यायचा किंवा इकडून टक्सचं कसं मार्किंग करायचं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे। आता इथे बघू शकता उंची 5.5 आहे। हे पहा एकाच्या मध्यावरती सुद्धा मार्किंग करायला सांगितलं होतं। हे पहा बघू शकता। आता त्याच्यावरती जेवढी उंची आहे घेतलेली त्या बाजूला तेवढीच ह्या बाजूला सुद्धा आपल्याला घ्यायची असते, ते लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने मार्किंग करायचं असतं एका लाईन मध्ये, आणि ह्या बाजूने अर्धा इंच हे पण लक्षात घ्या। हे बघू शकता इथे ह्या बाजूने अर्धा इंच, ह्या बाजूने अर्धा इंच, इकडे सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे मार्किंग करून। इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच अशा पद्धतीने। आणि टक्स कसा द्यायचा आहे हे अशा पद्धतीने पकडा। इथे हे असं पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला एकदम असा इथून अर्धा इंच घ्यायचा आणि एकदम कमी कमी करत अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपल्याला टक्स त्याच पद्धतीने द्यायचे आहेत। इथपर्यंत आल्याच्या नंतर हा कपडा इकडच्या बाजूला फिरवून हे अशा पद्धतीने परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते। आता हा दुसरा सुद्धा टक्स अशा पद्धतीने पकडा आणि तो सुद्धा टक्स आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई करून तयार करायचा। इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। इथे आपले दोन्ही सुद्धा टक्स शिलाई करून तयार झाले। बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे। हे पहा आपण अशा पद्धतीने कटिंगच्या व्हिडिओमध्ये पट्ट्या काढल्या होत्या। आता इथे काय करा, ह्या पट्ट्या जोडून घ्या। हे अशा पद्धतीने ही जोडून घ्या आणि एक दापटीप टाकून घ्यायची आहे। हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा। अशा पद्धतीने दापटीप कंपल्सरी टाकत जा, ते लक्षात ठेवा, म्हणजे ते पूर्ण तुमचे पॅक होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्या। आता इथे काय करायचं आहे, हे पहा हा कपडा ह्याच्यावरती ठेवायचा आहे। ही शिलाई मारलेली आहे का आपण ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या। ही बाजू वरच्या बाजूला घ्या, ते लक्षात ठेवा। आता इथे आपल्याला अर्धा इंच, कारण की आपण पाठीच्या भागामध्ये 1 इंच जास्त घेतो, ते लक्षात ठेवा। इथे आपल्याला अर्धा इंच लागतं आणि इथे वरच्या बाजूला शोल्डर जोडतो तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं। आता इथे आपल्याला दापटीप टाकायची आहे। बघू शकता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि इथे एकदम कडेकडेला ह्या कपडावरती आली पाहिजे, एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम कडेकडेला आली पाहिजे, ते लक्षात ठेवा। हे अशा पद्धतीने पूर्णच आपल्याला इथे दापटीप टाकून घ्यायची आहे। इथे पूर्ण आपली दापटीप टाकून झाली। हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे। बघू शकता इथे आता इथे काय करायचं, थोडीशी घडी करून घ्यायची आहे ह्या कापडाची, लक्षात ठेवा। अशी घडी करून घ्यायची आहे आणि परत ह्याच्यावरती अशी घडी करून ठेवा। पट्टी काढताना त्यासाठी व्यवस्थित काढायला तुम्हाला सांगितली, म्हणजे ती दिसायला सुद्धा इथे व्यवस्थित दिसते, ते लक्षात ठेवा, ते महत्वाचं आहे। इथे बघू शकता अशी घडी करून घ्या ह्याच्यावरती। इथे आपली शिलाई आहे का त्याच्यावरती अशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे। सोपी पद्धत आहे। हे पहा तिथे आपल्याला 5 नंबरची शिलाई मारली तरी चालते, किंवा तुम्हाला जर हात शिलाई नसेल करायची तर तुम्ही 3 किंवा 4 नंबरची शिलाई मारली तरी चालेल। आणि जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तुम्ही 5 नंबरची शिलाई इथे मारू शकता। नंतर ती हात शिलाई झाल्याच्या नंतर आपण 5 नंबरची शिलाई काढून टाकली तरी सुद्धा चालते। इथे आपली पाठीच्या भागाची शिलाई झालेली आहे। आता इथे आपल्याला कटोरीला टक्स द्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने आपण केलेलं मार्किंग कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता इथे काय करा, हे पहा तुम्हाला परत एकदा सांगते। हे पहा अशा पद्धतीने ठेवा समोरासमोर, ते लक्षात घ्या। समोरासमोर ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचं तिथे उलट होणार नाही, त्याचं लक्षात घ्यायचं आहे। हे पहा आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या। अशा पद्धतीने आपण हे कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं मार्किंग सुद्धा आहे ह्याच्यावरती। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे, बघायचं आहे आपलं व्यवस्थित आहे का, असं पकडा इथे। हे पहा अशा पद्धतीने आता इथून सुरुवात करा। हे पहा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरतीच आपल्याला परत एकदा डबल शिलाई। हे पहा अशा पद्धतीने आता इथे झालं व्यवस्थित आपलं। आता इथे काय करायचं, हा कपडा कधी कट करत जाऊ नका। अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्यायची। बघू शकता इथे अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची, ते आलं लक्षात। आता हा कपडा दुसरी बाजू हे पहा अशा पद्धतीने घ्या। इथे सुद्धा टक्स हे पहा बघू शकता इथपर्यंत द्यायचं आहे। जिथपर्यंत आपण मार्किंग केलं ना तिथपर्यंत द्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी। आता त्याच्यावरूनच आपल्याला एक डबल शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता इथे की झाली आपली डबल शिलाई। आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची।
हे दोन्ही सुद्धा आपल्या इथे शिलाई करून तयार झालं. बघू शकता अशा पद्धतीने आपला टक्स इथे शिलाई करून तयार झाला. आता हा सुद्धा बघू शकता तुम्ही इथे. हे अशा पद्धतीने बघू शकता. तुमचा मोजून घ्या आणि तोच मार्किंग करा. तुम्हाला कशा पद्धतीने मोजून घ्यायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता बघू शकता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या, जेणेकरून तुमचं जोडताना कधीही चुकणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं उलट जोडलं जातं, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून तुमचं तिथे उलट होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची असते. आता इथे मी तुम्हाला कटिंगच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे आपलं आतमध्ये केलेलं मार्किंग आहे का, बघू शकता हे मार्किंग ते आपलं परफेक्ट तयार असतं. फक्त शिलाईमध्ये आपल्याला जेवढं तुम्हाला ह्या बाजूला पकडायचं आहे तेवढं तुम्ही इकडे मार्किंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. फक्त एवढंच वाढवायचं आहे आणि इकडच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं, एवढंच वाढवायचं आहे आणि इकडच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं असतं. मग हे सुद्धा इथं वाढवून इकडच्या बाजूला कमी, इथं सुद्धा इथं वाढवून इकडच्या बाजूला कमी कमी करत, अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवत जा फक्त. आता हे आपल्याला जोडून तयार करायचं आहे. आता ही कटोरी आपल्याला ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे. बघू शकता. आणि इथून जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. व्यवस्थित ठेवताना हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि खेचू नका, अशा पद्धतीने बघू शकता इथे. गुढी सुद्धा पडू देऊ नका, ते लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं शिलाई करताना गुढी पडते, ते लक्षात घ्या. आणि खेचू नका. मी तुम्हाला कसं कमी पडलं तर कसं वाढवायचं आहे एकच बाजू, ते सुद्धा तुम्हाला मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इथे अजिबात खेचायची नाही, ते लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने आलवार पकडत जा, ती बरोबर शिलाई येत राहते त्याच्यावरती. हे बघू शकता ही आपली कटोरी इथे परफेक्ट पुरलेली आहे, ते लक्षात घ्या. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई करताना व्यवस्थित पकडत जा, जास्त असं कमी सुद्धा पकडत जाऊ नका, ते लक्षात ठेवा. त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून आणि सावकाश सुद्धा दाखवत असते. हे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे एक कटोरी शिलाई झालेली आहे. आणि एवढं शिलाईमध्ये पकडायला विसरू नका, जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. इथे आपली एक बाजू शिलाई करून तयार झाली. बघू शकता हे अशा पद्धतीने. आणि आकार सुद्धा इथे आपला व्यवस्थित आलेला आहे आणि बसायला सुद्धा एकदम त्या साईजला परफेक्ट बसणार आहे. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे. ही बाजू हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या, जेणेकरून तुमचं उलट होणार नाहीये. आता ही काय करायचं असतं, हे इथून खालून जोडायला सुरुवात करा. इथून असं ठेवा, ह्याच्यावरती व्यवस्थित पकडा, खेचू नका. हे इथे फक्त आलवार पकडायचं, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने. आणि शिलाई करत करत वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर करायचं आहे. हे बघू शकता इथे. ही सुद्धा आपली परफेक्ट पुरलेली आहे, ते लक्षात घ्या. कमी सुद्धा पडलेली नाही आपल्याला. हे अशा पद्धतीने ही सुद्धा आपली कटोरी इथे शिलाई करून झालेली आहे. बघू शकता इथे कमी सुद्धा आपल्याला इथे पडलेली नाहीये. हे बघू शकता इथे. आता इथून आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारायला फक्त विसरत जाऊ नका, ते लक्षात ठेवा. आणि शिलाईमध्ये पकडायला व्यवस्थित पकडत जा, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं व्यवस्थित. इथे बघू शकता आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आला आणि कटोरी सुद्धा आपली शिलाई करून तयार झाली. इथे बघू शकता हे केलेलं मार्किंग बरोबर तिथे आपलं परफेक्ट शिलाई करून झालं. बघू शकता इथे केलेलं मार्किंग आहे आपण आतल्या बाजूला, ते बरोबर त्याच्यामध्ये शिलाईमध्ये पकडलेलं आहे. हे बघू शकता इथे मार्किंग आहे ते, म्हणजे हे आपलं आता आलं बरोबर. आता इकडच्या बाजूचं एवढं आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे इथे. मग वरूनच यायचं आपण इथून बाही जॉईन करताना, ते तेवढं बरोबर जाणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इथून जॉईन करून वरून येणार बाही जॉईन करत करत, मग इथून अशा पद्धतीने ह्याच्यावरती जॉईन होणार. म्हणजे हे मधलं अंतर जे राहतं ना ते आपलं बरोबर परफेक्ट अंतर राहतं आणि ब्लाऊज परफेक्ट बसतो. तिथे तुम्हाला गुढी सुद्धा पडणार नाही, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू आपली परफेक्ट शिलाई करून तयार झाली. बघू शकता अशा पद्धतीने. आणि एक महत्वाची गोष्ट ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजावून सांगते. जर कधी राहिलं शिल्लक तर बऱ्याच वेळा काय होतं, ह्या बाजूला आपण जोडतो, ही बाजू आपण खालूनच जोडत असतो, लक्षात घ्या. ही बाजू जर तुमची कधी राहिली, आता इथे आपली राहिलेलं नाहीये, ते लक्षात घ्या. जर राहिली तर मग काय करायचं, हे झालं बरोबर, पण ही जर बाजू थोडीशी खाली आली, बऱ्याच वेळा तसं होतं, मग काय करायचं, एका लाईनीमध्ये सरळ कट करून घ्या.
इथपर्यंत येईल तुमचं, ते लक्षात ठेवा. फक्त जास्त असं आतल्या बाजूला घेऊ नका. ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं. बऱ्याच वेळा त्या पद्धतीने होऊन जातं. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. बघू शकता, ही आपण अशा पद्धतीने काढलेली क्रॉसपट्टी आहे. आता हे ही उंच बाजू आहे, लक्षात ठेवा. ही उंच बाजू हुक लूक पट्टीच्या बाजूला असते. मग काय करायचं आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्या. ह्याच्यावरती आपल्याला हे शिलाईमध्ये अर्धा इंच पकडायचं आहे, कारण की क्रॉसपट्टी फक्त आपण अर्धा इंचच वाढवून घेतली, ते लक्षात ठेवा. आता ही बाजू अशा पद्धतीने ही बाजू ठेवून घ्या आणि ही बाजू कटोरीची बाजू ह्याच्यावरती अशी ठेवा. लक्षात आलं? ही बाजू अशा पद्धतीने ठेवा. समोर ठेवून घ्या. नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने बघू शकता. समोर ठेवून घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता इथे आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. बघू शकता, इथे असं पकडा इथे आणि खेचू नका, एकदम सावकाश. हे सुद्धा ह्या बाजूला घ्या किंवा ह्या बाजूला घ्या, कोणत्याही एका बाजूला घेतलं तरी सुद्धा चालतं. आता आपल्याला इथे शिलाईमध्ये अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे मी तुम्हाला पाऊण इंच जास्त घ्यायला सांगितलं होतं, कारण की गळ्याच्या पायपिंगच्या बाजूला तुम्हाला अर्धा इंचपेक्षा कमी पकडायचं आहे आणि इथे तुम्हाला अर्धा इंच कंपल्सरी पकडायचं आहे, ते लक्षात ठेवा एवढं. आणि गळ्याच्या बाजूला तुम्ही अर्धा इंचपेक्षा कमी पकडलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्या म्हणजे तुमचं ते अंतर नाही इथलं बरोबर येऊन जाणार आहे. अशा पद्धतीने जोडायला सुरुवात करायची असते. फक्त खेचू नका, ते लक्षात घ्यायचं आहे. एकदम सावकाश आणि आलवार. तुम्हाला घडी कशी टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. इथे आपल्याला परफेक्ट क्रॉसपट्टी सुद्धा पुरलेली आहे, ते लक्षात घ्या. एकदम नॉर्मल आपली शिल्लक राहिली, पण परफेक्ट आपल्या तिथे पुरलेली आहे. अशा पद्धतीने बघू शकतो इथे. आता हा कपडा ह्या बाजूला घ्या, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचंय, थोडीशी अशी घडी करा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे अशी आपल्याला घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा कपडा मध्यभागी ठेवा. आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा. हा क्रॉसपट्टीचा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने. परत एकदा दाखवते, नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून पूर्ण तयार केलं, ते लक्षात घ्या. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे, ते लक्षात आलं. आता मग नंतर काय करायचं, हा कपडा अशा पद्धतीने घडी करत करत घ्यायची आहे आणि मध्यभागी ठेवून घ्या. लक्षात आलं? आता हा कपडा आपण शिलाई मारून घेतली, हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या क्रॉसपट्टीचा. आता इथे काय करायचंय, जेवढं आपण इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे अर्धा इंच, ते लक्षात ठेवा. मग तेवढंच आपल्याला इथे शिलाईमध्ये पकडायचं आहे वरच्या बाजूला. त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्या, ते लक्षात ठेवा. अशी डबल शिलाई मारून घ्या. सोपी पद्धत आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. हे झालं व्यवस्थित. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण क्रॉसपट्टी आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने इथे हे झालं आपलं व्यवस्थित. आता हे आपलं अर्धा इंच पण शिलाईमध्ये गेलं. आपल्याला जेवढी क्रॉसपट्टी पाहिजे तेवढी सुद्धा आपल्याला इथे तयार झालेली आहे. आणि हा भाग सुद्धा बघू शकता इथे आपला शिलाई करून इथे जाणार, म्हणजे आपला ही क्रॉसपट्टी वरच्या बाजूला सुद्धा सरकणार नाहीये. कटोरी सुद्धा आपल्याला इथे परफेक्ट बसणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतंय, अंतर कसं मोजायचं ते सुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांनी व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजायला ते आणखीन सोपं पडणार आहे. इथे बघू शकता ही आपली क्रॉसपट्टी शिल्लक राहिलेली आहे, तो एकदम थोडीशी राहिलेली आहे, बघू शकता. मग तुम्ही काय करायचंय, राहिली तर मग एकदम थोडं असं कट करून टाकू शकतो. आता दुसरी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता दुसरी काय करा, अशा पद्धतीने ठेवा. इथे बघू शकता उंच बाजू हुकलूक पट्टीच्या बाजूला असते, ते फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्ही काय करा, ही उंच बाजू अशी ठेवून घ्या इकडच्या बाजूला, आणि ही बाजू हुकलूक पट्टीची बाजू अशी ठेवा. ह्याच्यामध्ये सुद्धा उलट असतं, ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्ही. आणि इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंचचं मार्किंग आहे, बघू शकता इथे. ही सुद्धा क्रॉसपट्टी आपल्याला आहे अशीच व्यवस्थित आणि सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे. परफेक्ट ही सुद्धा पुरलेली आहे. क्रॉसपट्टीची घडी कशी काढायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित, आणि ते मी तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं आणि सावकाश सुद्धा दाखवलेलं आहे. आता इथे काय करायचं, अशी घडी करत या. कपडा मध्यभागी ठेवा. परत हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या इकडच्या बाजूने. असं पकडा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा. अशा पद्धतीने ह्या बाजूने येईल. मग ते आणि क्रॉसपट्टी खेचून लावू नका, गुड्या पडून जातील तिथे सगळ्या, त्या लक्षात घ्या. एकदम सावकाश आणि सविस्तर. घडी व्यवस्थित असली ना क्रॉसपट्टी परफेक्ट पुरते. जरी फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहिली तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता हे सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. बघू शकता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे आपल्याला हुक आणि लूकपट्टी जोडून घ्यायची आहे. हुक आणि लूकपट्टी काढताना कशी काढायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. काढताना फक्त जेवढ्या उंचीची लागते ना तेवढी काढून घ्या. असं ठेवून घ्या.
ही पट्टी ह्या बाजूला आणि ही पट्टी ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या. थोडीशी जास्त काढा, कारण की खालच्या बाजूला थोडीशी आपल्याला अशी घडी करून घ्यावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ही पट्टी आपल्याला जोडून तयार करायची. बघू शकता अशा पद्धतीने ठेवा इथे आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा. हे अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायची आहे. आता इथे आल्याच्या नंतर हे हा कपडा थोडासा कट करून घ्या इथे खालच्या बाजूला. नंतर काय करायचं, अशी घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने घडी करून घ्या. बरोबर ह्याच्या लाईनीमध्ये घडी आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. ही झाली पूर्ण आपली शिलाई. आता हा कपडा इकडच्या बाजूला घ्या आणि इथे एकदम कडेकडीला कापडावरती दापटीप टाकून घ्या. हे अशा पद्धतीने एकदम कडेकडीला पूर्ण खालीपर्यंत दापटीप टाकून घ्या. आता इथे बघू शकता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि इथे काय करायचं, हे थोडीशी घडी करून घ्या. अशा पद्धतीने ह्या कापडावरती इथे शिलाई आहे का त्या कापडावरती अशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. आणि म्हणजे जास्त अशी कमी सुद्धा ही पट्टी काढत जाऊ नका. दिसायला अशी हुक पट्टी असते, व्यवस्थित दिसते, ते लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला हे पूर्ण थोडंसं पॅक करून घ्या इथे. आता ही दुसरी पट्टी ह्या बाजूने जोडून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि पूर्ण खालीपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण शिलाई मारून तयार झालं. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे, इकडच्या बाजूला. हे आता इथे ही शिलाई मारलेली आहे मी. ह्याच्यावरती आता काय करायचं आहे, अशी घडी करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. बघू शकता. आणि इथे एकदम कडेकडीला 5 नंबरची शिलाई मारली तरी चालते, म्हणजे हुक लावताना धागा तोडायची आपल्याला काहीही गरज नाही. बघू शकता. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या एका लाईनीमध्ये आणि तिथे पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे धागा तोडायची काही आपल्याला तिथे गरज नाही. अशा पद्धतीने पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा कपडा जर शिल्लक असेल ते अशा पद्धतीने कट करू शकता. इथे बघू शकता ही पट्टी आपल्या अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे. आणि एक सांगायचं राहिलेलं आहे, जर तुमचा गोल आकार येत नसेल तर त्यांनी काय करायचं, हे नंतर गोल आकार दिला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात ठेवा. मग इथून काय करायचं, हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. गोल आकार हवा असेल तर त्या पद्धतीने देऊ सुद्धा शकता. हे अशा पद्धतीने गोल इथे आकार देऊन घ्या. जास्त असं आतल्या बाजूला घेऊ नका, ते लक्षात घ्या. हे इथूनच घ्यायचं आहे, कमी घ्यायचा, इथून कमी घ्या, एका लाईनीमध्ये घ्या. नंतर काय करा, हे अशा पद्धतीने बघू शकता इथे असा गोल आकार द्या, दिला तरी सुद्धा चालतो. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे हे तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. आता तुम्हाला हा आकार मी तुम्हाला कट सुद्धा करून दाखवते. हे इथूनच घ्यायचं आहे कमी करत. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे गोल आकार नसेल येत त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे, म्हणजे तुमचा आकार बघू शकता इथे व्यवस्थित गोलमध्ये येऊन जाणार. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी आकार दिला. बघू शकता आता हा आकार आपला इथे गोल आलेला आहे. फक्त इथे लक्षात ठेवा, वरच्या बाजूला जास्त असं कट करून घेऊ नका, एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे इथून. नंतर तुम्ही असा गोल आकार द्यायचा आहे खडूच्या साह्याने, एकदम असं व्यवस्थित. आता इथे आपल्याला काय करायचं, हे दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का ते एकदा चेक करा. हे अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका. ह्या दोन्ही सुद्धा पट्ट्या, हे इथे क्रॉस पट्टी सुद्धा आपली व्यवस्थित आलेली आहे. अशा पद्धतीने ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीने. इथे गळा सुद्धा बघू शकता. अशी पट्टी ठेवून बघा, म्हणजे आणि कोण काय होतं मग कमी जास्त झालं ना आपलं हुक उचललं जातं, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे समान. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या. इथे आपण मार्किंग केलेलंच आहे, एवढं सोडून द्या पायपिंगसाठी. अर्धा इंचापेक्षा कमी सोडलं तरी सुद्धा चालतं. आता मग हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. तुम्हाला सोपी पद्धत सांगते. मध्यावरती मार्किंग करून घ्या. हे टोक ठेवलं तिथे एक मार्किंग करून घ्या. आता हे मार्किंग केलेलं मध्याचं ह्या मार्किंगवरती ठेवून घ्या. असं इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. ह्याच्या समोर एक मार्किंग, इथे एक मार्किंग, बरोबर तुमचं त्यामध्ये समान मार्किंग होऊन जाईल. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि असे त्रिकोण तयार करून घ्या इथे. हे अशा पद्धतीने बघू शकता. असे त्रिकोण तयार करून घ्या, म्हणजे शिलाई करायला तुम्हाला ते सोपं पडणार आहे. त्यासाठी आपण इथे 5 नंबरची शिलाई मारली, म्हणजे धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतील. आता इथे बघू शकता आपण इथून शिलाई इथे थोडंसं पॅक करून घ्या. इथून अशी शिलाई मारणार, परत इकडे घ्यायची, परत इथून अशी. त्यासाठी हा मधला इथं आहे ना, आपण 5 नंबरची शिलाई मारली, तिथून बरोबर आपलं हुक बसलं जाते. हे अशा पद्धतीने नाही धागा तोडला तरी सुद्धा चालतो, बरोबर आपलं हुक त्यामध्ये बसून जातं. मग परत इकडून शिलाई घेऊन अशा पद्धतीने, इकडून घेऊन परत अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत इथे सुद्धा पॅक करून घ्या. नंतर बाहेर काढून घ्या. ते लक्षात आलं. आता इथे काय करा, हे थोडंसं पॅक करा इथे, जेणेकरून आपलं हुक लावून 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 बऱ्याच वेळा तिथं निघतं. हे थोडंसं पॅक करा इकडच्या बाजूला.
हे झालं. मध्यभागी इथे घ्या बरोबर धागा, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बरोबर मध्यभागी आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकते. इथे आपली पट्टी सुद्धा दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण शिलाई मारून घेतली. बऱ्याच वेळा काय होतं, हुक लावून लावून इथे आपलं निघून जातं. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात आधीच काळजी घ्यायची आहे. आपण तिथे पूर्ण पॅक करून घ्या. नंतर इकडे घेऊन इकडच्या बाजूला तुम्ही सरळ टिप मारायची आहे. आणि इथे सुद्धा हे मार्किंग आपण त्रिकोण केले का, तिथे सुद्धा एकदम असं व्यवस्थित पॅक करून घ्या, जेणेकरून ते आपलं निघणार नाही, याची सुद्धा आपण काळजी घ्यायची असते. इथे आपल्याला शोल्डर जोडून तयार करायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर उतरतं. ते कशामुळे उतरतं ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते. थोडंसं जवळून दाखवते. आता इथे बघू शकता तुम्ही, हे पहा ही आपली कटोरी शिलाई करून तयार आहे ह्या ब्लाऊजची. आणि इथे सुद्धा आपली शिलाई करून तयारच झाली, ते लक्षात घ्या. आता हे इकडच्या बाजूला चेक नाही केलं तरी चालतं, किंवा चेक सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे बघा, हे शोल्डर आपलं पाठीच्या भागाला जोडून तयार आहे, म्हणजे हा ब्लाऊज आपला तयार आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करा, हे पहा ही कटोरी लक्षात ठेवा, ही कटोरी ह्याच्यावरती ठेवून घ्या. आलं लक्षात. हे पहा ह्याच्यावरती ठेवून घ्या. आणि हा आपण शोल्डर जोडणारा भाग इथे ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, खेचू नका. आणि इथे जिथपर्यंत आलेला आहे लगेच असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथपर्यंत आलेलं आहे, असं लगेच मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. बरोबर आपलं अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक राहतं. हे पहा असं ठेवून घ्या, फक्त खेचू नका. आणि आलवारमध्ये ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. काय होतं, हे जर अंतर तुमचं जास्त झालं, हे जर अंतर इथलं जर अंतर तुमचं जास्त झालं, ब्लाऊज गळल्यासारखा होतो किंवा खांद्यावरून असा खाली येतो, आपलं तिथेच ते शोल्डर उतरून जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमीप्रमाणे सुद्धा तुम्हाला सांगत असते, जेणेकरून तुमच्याकडून काही गोष्टी चुकायला नकोत. हे झालं व्यवस्थित. आता ही बाजू हे पहा असं ठेवून, ही कटोरी आपली शिलाई करून तयार आहे आणि ही सुद्धा आपली शिलाई करून तयार आहे, किंवा ही ठेवलं तरी ह्याच्यावरती सुद्धा चालतं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून सुद्धा बघू शकता. हे पहा खेचू नका, फक्त हे पहा असं समोरासमोर ठेवा ह्याच्यावरती. आता जिथे येत आहे तुमचं शोल्डर लगेच असं मार्किंग करून घ्या. आलं लक्षात. हे झालं व्यवस्थित. आता मग इथं काय करायचं तुम्ही, हे पहा हे दोन्ही व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा कटोरी आहे, हे पहा असं बघू शकता. हे आलं लक्षात. असं चेक करा, म्हणजे जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाहीये, ब्लाऊज गळल्यासारखा होतो, वरच्या बाजूला खांद्यावरून खाली येतो थोडासा. मग अशी लाईन मारून घ्यायची आहे. सोपी पद्धत सांगितली, एकदम अशी सरळ लाईन मग ओढून घ्या. आले लक्षात. आता इथे काय करायचं आहे, हा पाठीचा भाग उलटा ठेवा, ह्याच्यावरती उलटा ठेवून घ्या. लक्षात हे फक्त घ्यायचं आहे, हे अंतर मोजून घेत जा. तुमचं कधीही शोल्डर उतरणार नाही. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही शिलाई करून बघायचं आहे. आणि नेहमी सांगते मी तुम्हाला, गळा आहे तेवढा टाकत जा, त्यामध्ये बदल करू नका. ते बरोबर शिलाई करून तयार होतं. एक साधा ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघायचा आहे. आता इथे आपल्याला हे शोल्डर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने ठेवा. ह्याच्यावरती गळ्याची बाजू आहे ना, फक्त व्यवस्थित ठेवा. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता मार्किंग केलेलं त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे मार्किंग केलं ना, त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्या, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने बरोबर झालं आपलं इथे. आता ही सुद्धा बाजू अशी ठेवून घ्या आणि जे मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्या. हे असं चेक करा आपलं बरोबर आहे का. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. बघू शकता ह्या पट्ट्या आपण काढलेल्या एकाला एक जोडून घ्यायच्या आहेत, ते लक्षात ठेवा. हे पहा क्रॉसमध्ये काढल्या 1 इंचाच्या. आता फक्त एकावरती ठेवायच्या आहे अशा. हे पहा डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरू नका, ते महत्वाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घेत जा, ते लक्षात ठेवत जा. आता ही पण पट्टी हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्या इकडच्या बाजूला. आणि क्रॉस असेल ना तर थोडंसं कट करून टाकलं तरी चालतं. पुढच्या बाजूला इथे क्रॉस आहे त्याच्यामुळे मी जास्त पकडलं, ते लक्षात घ्या. जेवढ्या तुम्हाला पुढच्या बाजूला आणि पाठीच्या बाजूला लागतील तेवढ्या तुम्ही ते काढून घ्यायच्या. बघू शकता अशा पद्धतीने ह्या पट्ट्या. आता ह्या पट्ट्या आपल्याला एकावरती ठेवा अशा. हे पहा बघू शकता इथे. आणि डबल शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने. आणि क्रॉस असेल तर असं कट करू शकतो. आता पुढच्याच बाजूला हे अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला अजून पट्ट्या जोडून तयार करायच्या आहेत ह्याच पट्ट्या. आता इथे काय करायचं आहे, हे पहा थोडीशी घडी करून घ्या. बघू शकता इथे थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा अशी शिलाई करत करत घ्यायची आहे गळ्याच्या अनुसार. हे पहा बघू शकता शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा. हे पहा आता ही बाजू शोल्डर जोडलेली पाठीमागच्या बाजूला घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपली पूर्ण शिलाई मारून झाली. आता इथे बघा लक्ष द्या. हे पहा अशा पद्धतीने पकडा. बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होतं,
सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे ते पकडा एकसारखं आहे का ते चेक करा. आता हुक लावल्याच्या नंतर सुद्धा कमी जास्त इथे झालं आपलं वरच्या बाजूला पायपिंगमध्ये पकडताना शिलाईमध्ये हा कपडा, तर मग हुक उचललं जाणार, पट्टी मग तुमची छोटी मोठी होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने. सर्वात महत्वाची गोष्ट, आता जास्त असेल तर मग तुम्ही अजून आतमध्ये थोडीशी शिलाई मारू शकता. जास्त उंच असेल तर ते लक्षात ठेवा. शिलाईमध्ये शक्यतो व्यवस्थित पकडा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूच्या मार्किंग करून घेतलं तरी चालेल. आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे. आता हे झालं. आता हा कपडा ह्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे पहा हा कपडा फक्त शिलाईमध्ये सापडला पाहिजे. हा कपडा त्याच्यावरती असा ठेवून घ्या. हे पहा बघू शकता असा ठेवून घ्या. ठेवत ठेवत आपल्याला हा कपडा फक्त सापडला पाहिजे, हा लक्षात ठेवा. त्यासाठी शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने तुमची एक प्रकारची पट्टी तयार होईल पायपिंग साठी. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. बघू शकता ही पट्टी अशा पद्धतीने तयार झाली पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. लक्षात घ्या. हे पहा इकडच्या बाजूने तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल त्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा फक्त असं तुम्हाला करायचं. हे पहा थोडंसं अशी घडी करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. बघू शकता इथे. हे पहा एकदम अशा मधल्या खाचीमध्ये इथे बघू शकता शिलाई बसली पाहिजे, तेव्हा तुमची पायपिंग पलटी होणार नाही आणि व्यवस्थित होऊन जाईल. हे पहा इकडच्या पण बाजूला व्यवस्थित तुमची पट्टी तयार होईल, ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे असं पकडा आणि मधल्या बरोबर खाचीमध्ये शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने थोडंसं इथे पॅक करून घ्या, जेणेकरून आपलं तिथे निघणार नाही, ह्याची सुद्धा काळजी घ्यायची असते. अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायला फक्त व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने. हा अंगठा घेतला आतल्या बाजूला तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने पकडायचा. ह्याच्यावरती तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हा कपडा फक्त इकडच्या बाजूला घ्यायचा आहे, लगेच लक्षात येईल तुमच्या. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने एकदम सावकाश एकसारखी येते म्हणजे. हे अशा पद्धतीने सर्व पायपिंग आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. हे असं पकडायचं आहे फक्त व्यवस्थित तुम्हाला इथे. इथे आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने. तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असेल तुम्ही तेवढी ठेवू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि गळ्याचा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे, ते लक्षात ठेवा. आणि पायपिंग तुमची कधीही पलटी होणार नाही. पाठीचा भाग आपण बघूया, आपलं व्यवस्थित आलेलं आहे का. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. म्हणजे कधीही तुमची पायपिंग त्यामध्ये पलटी होणार नाही अजिबात. आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित आपली पट्टी. हे पहा बघू शकता इथे. धागे सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. पाठीमागच्या बाजूला सुद्धा पट्टी आपली एकदम अशी व्यवस्थित राहते, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर शिलाई बसली ना, म्हणजे इथं ना बरोबर शिलाई बसते, म्हणजे ही पट्टी अशा पद्धतीने होऊन जाते, म्हणजे ते आपल्या पलटी होत नाही. त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघू शकता खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. बघू शकता. नसेल मार्किंग केलं तर मार्किंग करून घ्या. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पेपर कटिंग दाखवलेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा कसं मार्किंग करायचं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवा. हे पहा लक्षात ठेवा, फक्त पाठीमागच्या बाजूला करायचं नाही मार्किंग. आणि मध्यवर्ती सुद्धा मी तुम्हाला असा कट मारून ठेवायला सांगितलं आहे. मध्यवर्ती सुद्धा इथे कट आहे, लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे. पहा पुढची बाजू, खोलगट बाजू ती पुढची बाजू असते आणि उंच बाजू असते ना ती पाठीची बाजू असते, ते फक्त लक्षात ठेवा इथे. आता काय करायचं आहे. बघू शकता ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे, ते लक्षात घ्या. हे पहा ही ब्लाऊजची आपली पुढची बाजू. आता मग तुम्हाला इथे काय करायचं आहे. अशा पद्धतीने ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला घ्यायची. असं बरोबर मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करत जा नेहमी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता अशी बाही ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा, ते लक्षात ठेवा, कारण की आपण अर्धा इंच पकडलेलं आहे शोल्डर मोजताना, ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं फक्त. हे पहा खेचू नका बाई. तुम्हाला इथे मी परफेक्ट बाईचं सुद्धा घडीचं मार्किंग कसं टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट आपली बाई सुद्धा पुरते. बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट आपली बाही पुरलेली आहे. थोडंसं शिल्लक राहिलं तरी असं आपण कट करू शकतो. हे पहा एकदम नॉर्मल राहिलं तर नंतर कट करायचं आहे, बाही जोडून झाल्याच्या नंतर. हे पहा त्यासाठी बाही कधीही खेचत जाऊ नका, ते लक्षात ठेवा. इकडची बाजू, हे पहा इकडची बाजू घ्या अशा पद्धतीने.
व्यवस्थित पकडा, फक्त कपडामध्ये येऊ देऊ नका, त्याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मग इथून जोडायला सुरुवात करायची ह्या बाजूने अशा पद्धतीने. दुसरी सुद्धा बाही तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून तयार करायची आहे. आणि जोडताना बाही नेहमी मध्यापासून सुरुवात करायची, फक्त बाही खेचून जोडायची नाही. घडी व्यवस्थित असली ना, बाही कधी जोडायला तुम्हाला कमी पडणार नाहीये. हे पहा, आता इथे सुद्धा आपलं थोडंसं शिल्लक आहे. मग काय करायचं, हे पहा असं कट करून टाकू शकतो, ते लक्षात घ्या. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती पूर्ण पॅक होऊन जाणार आहे. आता दुसरी सुद्धा बाही तुम्ही त्याच पद्धतीने जोडून तयार करायची आहे. जोडताना फक्त काय करायचं, हे पहा पुढची बाजू, हे पहा ही सुद्धा कटोरीची आपली पुढची बाजू आहे. पुढची बाजू मार्किंग केलेली खोलगट बाजू, हे पहा इकडच्या बाजूला घ्या आणि इथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे मग जोडत येते हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तुमची बाही जोडून होणार आहे. या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने घेऊन बाही जोडत घ्यायची आहे. बघू शकता, ही सुद्धा बाही त्याच पद्धतीने तुम्ही जोडून तयार करायची आहे. आणि डबल शिलाई मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बाही ठेवा. इथे तुमची बाही तयार आहे. इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या वाटलंच तर. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा आणि इथपर्यंत मोजून घ्या. हे पहा असं मार्किंग करा, इथपर्यंत मोजून घ्या किंवा टेपच्या साह्याने मोजलं तरी सुद्धा चालेल. तुमची बाही तुमची किती तयार आहे पहा असं बघा. 4 तयार आहे तर लगेच मग तुम्ही काय करा, हे पहा असं 4चं मार्किंग करून घेऊ शकता. दोन्ही सुद्धा बाजूंना मग तेच मार्किंग तुम्हाला करून घ्यायचं आहे. ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग तुम्ही लगेच 4चं मार्किंग असं मध्यापासून, हे पहा शोल्डर आहे, लगेच असं 4चं मार्किंग करून घेऊ शकता. कारण की आपण साधा ब्लाऊज मध्ये काय करतो, साध्या बाहीमध्ये 1.5 इंच जास्त घेत असतो, कारण की पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी घ्यावी लागते, 1 इंचाची जास्त लागते, त्यासाठी मार्किंग करून घेतो आपण. आता इथे काय करायचं, तुम्हाला हे केलेलं मार्किंग तुम्ही एक लाईन सुद्धा ओढली तरी सुद्धा चालेल. ह्याच्यावरती महत्वाचं आहे, हे पहा बऱ्याच वेळा पट्टी क्रॉसमध्ये येते, ते लक्षात ठेवा. हे पहा किंवा असं थोडं मार्किंग करून घेतलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा थोडंसं असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता मग इकडच्या बाजूला घेऊन थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची. सर्वात आधी ते आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा हे मार्किंग केलेलं, हे पहा असं पकडा ह्याच्यावरती. बघू शकता बरोबर आलं पाहिजे ते मार्किंग वरती. हे पहा अशा पद्धतीने पकडून ठेवा ह्याच्यावरती. हे पहा बरोबर येत आहे. मग इथं 5 नंबरची शिलाई मारा, तिथे आपल्याला हात शिलाई करावी लागते. पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा बाह्यांना त्याच पद्धतीने करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलं तर काय होईल, तुमची पट्टीने एकसारखी तिथे सरळ येऊन जाणार आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने, हे पहा हे मार्किंग आहे त्याच पद्धतीने अशी ठेवा. हे पहा बघू शकता मार्किंग वरती बरोबर 5 नंबरची शिलाई मारून घ्या. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने बाही पकडा इथे. हे पहा हे सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता इकडे पकडून हे पहा अशा पद्धतीने पकडा. ह्याच्यावरती बाहीवरती बाही आली पाहिजे, त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना इथे सुद्धा कंपल्सरी अर्धा इंच बाही जॉईंट मध्ये पकडा. इथे सुद्धा जेवढं आपण क्रॉस पट्टीला घेतलेला आहे का तेवढं पकडा. आणि मेन पॉईंट म्हणजे फिट आपण पाठीचा भाग इथे पट्टी जोडतो तिथे सुद्धा कंपल्सरी तुम्ही अर्धा इंच पकडा. पकडलं तर तुमचं हे अंतर एकदम असं व्यवस्थित येईल, ते लक्षात घ्या. किंवा मार्किंग करून घ्या सरळ अर्धा इंचाचं आपल्याला किती पकडायचं आहे. पहा हे झालं व्यवस्थित. सर्वात महत्वाची गोष्ट, हे पहा अशा पद्धतीने काय करा, एकदम सरळ मध्ये शिलाई सर्वात आधी मारून घ्यायची आहे. पहा अशी सरळ खालीपर्यंत शिलाई मारून घ्या. अशी दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ही पहा ही सुद्धा बाजू अशी पकडा ह्याच्यावरती व्यवस्थित. बघू शकता ही सुद्धा बाजू अशी पकडा आणि इकडे सुद्धा हे पहा. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा. पाठीचं पट्टी जोडताना, क्रॉस पट्टी जोडताना इथे सुद्धा अर्धा इंच व्यवस्थित पकडा, म्हणजे तुम्हाला कधीही फिटिंग तुमची कमी जास्त होणार नाहीये, ते लक्षात घ्या. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंची शिलाई मारून झाली. आता आतल्या बाजूला हे पहा इथे आपल्याला बॉक्स फिटिंग करायची. हे पहा अशा पद्धतीने पकडा आतल्या बाजूला. इथे व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने इथे थोडंसं पॅक करून घ्या, कारण की कंबर मोजताना मग ते व्यवस्थित होतं आपलं. इथे पूर्ण पॅक करून सरळ अशीच शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूला. आता आपल्याला ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने हे पहा उलट करून घ्या. असं आतल्या बाजूने बॉक्स फिटिंग करावी लागते आपल्याला. हे सुद्धा व्यवस्थित पकडा इथून. हे पहा
आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने दंडगेर पकडा, मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, अशा पद्धतीने ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल, हे अशा पद्धतीने ठेवा, फक्त व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने, बघू शकता इथे हे सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित पकडा आणि इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या, अशा पद्धतीने, किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल। दंडगेर तुमचा किती आहे बघू शकता इथे 4.5 आहे, बरोबर आपलं 4.5 भरतंय, अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा मोजू शकता। आता तेवढंच अंतर आपल्याला ह्या बाजूला घ्यायचं आहे, जेवढं त्या बाजूला मार्किंग केलं व्यवस्थित ब्लाऊज फक्त इथे पकडायचं आहे, जेवढं भरलं तेवढंच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवा। व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे। आता इथे बघा मुंडा पकडायचा आहे, अशा पद्धतीने ब्लाऊज पकडा, खूप व्यवस्थित आणि परफेक्ट फिटिंग होते, एक गुढी सुद्धा तुम्हाला इथे पडणार नाही। अशा पद्धतीने फक्त ब्लाऊज असा सरळ पकडा इथे आणि पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या, अशा पद्धतीने ब्लाऊज पकडा आणि हे शोल्डर आहे बघू शकता इथे असा टेप ठेवा आणि इथपर्यंत मोजून घ्या, किती भरते 5.5 भरते माझं, बघू शकता असं इथपर्यंत पहिली असा ब्लाऊज पकडा, शोल्डरला इथे टेप ठेवा आणि इथपर्यंत पहिली शिलाईची टिप असं मोजा, खेचू नका जास्त, फक्त सावकाश, 5.5 भरते। मग काय करायचं, हे 5.5 भरलेलं अशा पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज असा पकडा आणि जिथपर्यंत असा टेप ठेवा, जिथपर्यंत तुमचं 5.5 भरतंय बघू शकता असं ठेवून घ्या आणि तिथे लगेच असं मार्किंग करून घ्या, आलं लक्षात, असं मार्किंग करून घ्या। इकडच्या पण बाजूला तेच मार्किंग आपल्याला करायचं आहे, जेवढं केलं त्या बाजूला तेच ह्या बाजूला सुद्धा करायचं आहे। अशा पद्धतीने ब्लाऊज तुमचा ठेवून घ्या आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने। आता हे दोन्ही सुद्धा बाजूंना आपण मुंडा मोजून मार्किंग केलं, आता आपल्याला कमरघेर मोजून घ्यायचा आहे, बघू शकता असं ब्लाऊज पकडा मापाचं, अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल, अशा पद्धतीने पकडा इथे व्यवस्थित आणि जास्त खेचून पकडू नका, अशा पद्धतीने पकडा इथे, बघू शकता इथे अशा पद्धतीने मोजून घ्या। आता इथपर्यंत मापाचा ब्लाऊज संपला असं मार्किंग करून घ्या। आता हे मार्किंग केलेलं आहे ते पूर्ण मोजून घ्या, अशा पद्धतीने माझं इथे 6.25 इंच भरते, 6.25 भरते। आता मी काय करणार, ह्याचे 4 भाग करावे लागतात, तेव्हा आपलं कंबर फिटिंगचं परफेक्ट मार्किंग निघतं। आता इथे माझं भरलं 6.25, म्हणजे हे टोक 6.25 वरती ठेवायचं, ह्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आणि परत एकदा अशा पद्धतीने जेवढं तुमचं येईल ना तिथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। आता इकडच्या बाजूला ही आपण शिलाई मारलेली आहे ते पकडूनच पूर्ण कंबर मोजून घेतली, ते फक्त लक्षात ठेवा, म्हणजे त्या शिलाईच्या पुढे जेवढं तुमचं भरेल ना, माझं 1.5 आणि 1 रेष भरलेलं आहे, थोडंसं असं मार्किंग ह्या बाजूला सुद्धा करून घेते आणि ह्या बाजूला सुद्धा मी करून घेते, त्याच पद्धतीने मार्किंग आपल्याला करायचं असतं, जेवढं भरेल तेवढं असं ठेवा आणि जेवढं भरेल तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात आलं तुमच्या नक्कीच हे। आता इथे बघा हे मार्किंग ह्या मार्किंगला जोडून घ्यायचं, पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी चालेल, अशा पद्धतीने जोडून घ्या। आता इथे हे मार्किंग दंडगेर आणि मुंडा फिटिंग मार्किंग असं जोडून घ्या, अशा पद्धतीने जोडा, पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी चालेल, अशा पद्धतीने। आता इकडचं हे मार्किंग आणि हे मार्किंग जोडून घ्या, अशी लाईन ओढून घ्यायची आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या। आता ह्याच्यावरती दंडगेर आणि मुंडा फिटिंग अशा पद्धतीने पट्टीचा वापर करा, म्हणजे तुम्हाला लाईन पण मार्किंग करायला सोपं पडणार आहे। आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची, इथे एक मारा, इथे एक आणि इथे, जास्त अशा जवळ सुद्धा घेऊ नका, 3-3 मारले तरी सुद्धा चालतील, इकडच्या पण बाजूला तेवढ्याच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा, अशा पद्धतीने इथे सुद्धा आणि इथे सुद्धा। मी सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंग करायची, बघू शकता इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आहे, इथे सुद्धा बघू शकता, इथे आपला पूर्ण ब्लाऊज शिलाई करून तयार झालेला आहे, बघू शकता ही पुढची बाजू आहे ब्लाऊजची, बाही सुद्धा इथे बघू शकता, बाही सुद्धा जोडताना एकदम अशी व्यवस्थित जोडत जा, खेचून जोडू नका, इथे बघू शकता व्यवस्थित आलेला आहे, आपली कटोरी सुद्धा इथे व्यवस्थित आलेली आहे, त्या साईजला परफेक्ट बसणारी कटोरी आहे, अशा पद्धतीने हे व्यवस्थित घेतलं ना म्हणजे ब्लाऊज तुमचा वरती सरकणार नाही, बघू शकता हे सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेलं आहे, पुढची बाजू सुद्धा, म्हणजे ब्लाऊज वरच्या बाजूला सरकत नाही, बसायला एकदम असं परफेक्ट बसतं आणि कटोरी सुद्धा बसायला एकदम अशी परफेक्ट बसते, बघू शकता अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज इथे तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करायचा आहे, बघू शकता ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेला आहे, गळा सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे आणि ही दुसरी बाही सुद्धा आपली इथे व्यवस्थित आलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की शिलाई करून बघायचं आहे,
परफेक्ट मापाचे ब्लाऊज. इथे मी तुम्हाला परफेक्ट कटिंग सुद्धा सांगितलं आणि परफेक्ट तुम्हाला इथे मी शिलाई सुद्धा सांगितलेली आहे खूप सोप्या भाषेमध्ये. इथे आपली ब्लाऊजची उंची सुद्धा व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता. इथे अर्धा इंच वरच्या बाजूला पकडा आणि अर्धा इंच बघू शकता. एकदम परफेक्ट ह्या ब्लाऊजची उंची तयार झालेली आहे, बघू शकता. इथे जेवढी पाहिजे होती तेवढी परफेक्ट इथे तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करायचं आहे. शिलाई करताना फक्त आपल्याला जेवढं शिलाईमध्ये पकडायचं आहे तेवढंच पकडा, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाहीये. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिलाई करून बघायचं आहे. परफेक्ट तुम्हाला इथे मी शिलाई कशी करायची ते पण सांगितलेलं आहे आणि ह्याचा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा तुम्ही ते वापरा, म्हणजे कधीही तुमचं शोल्डर त्यामध्ये उतरलं जाणार नाही. एकदम असा व्यवस्थित तुमचा परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.